साहेबांची ओळख आहेच. मला वाटतं जे गेल्या वर्षीचे 11th आता 12th एक्झाम दिलेली जी मुलं आहेत त्या मुलांना डॉक्टर साहेबांची ओळख करून देण्याची गरज नाही. ती मी नाही ओळख करून देणार, डॉक्टर साहेब त्यांची ओळख करून देतील. कारण गेल्या वर्षी तुम्ही डॉक्टर साहेबांना जे शब्द दिले होते, वचन दिलं होतं, बरोबर आहे की नाही, काय करणार. त्यामुळे डॉक्टर तुम्ही म्हणाल ते ना, डॉक्टरांनाच घेऊन या. एक नाही तर तुम्हाला 3 डॉक्टर समोर आणलेले आहेत. एक फिजिक्समधले डॉक्टर आहेत, दुसरे माणसांचे डॉक्टर आहेत, त्याच्यामध्ये एक डॉक्टर जे आहेत मधले डॉक्टर, सरांचं नाव माझ्या लक्षात नाही, सर फर्स्ट इयरला आहेत, म्हणजे यावर्षी कंप्लीट होते, म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी नीट क्रॅक केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे की त्यांनी नीट क्रॅक करून गव्हर्नमेंट कॉलेजला मेरिटमधून आले, म्हणजे ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तुम्ही आता एक्झाम देणारे डॉक्टर आहे. आणि साखरे सरांची ओळख तुमच्यासमोर आहेच. साखरे सर तुमच्याकडे आहेत, साखरे सर तुमच्यासोबत वर्षभर पुढे असणार आहेत. काही मुलांसाठी साखरे सर फिजिक्समधले डॉक्टर आहेत, ज्याची तुम्हाला जास्त गरज भासते. लक्षात आलं का. आता कार्यक्रम सुरू करत असताना सुरुवातीला डॉक्टर साहेब बोलतील, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील. शेअर करत असताना तुमच्याकडे नोटबुक वगैरे असेल तर त्याच्यावर त्यांनी काय केलं, अभ्यास कसा केला याचे मुद्देसूद पॉईंट आऊट लिहून घ्या. कारण हा कार्यक्रम पुन्हा होणार नाही. जे आता येणारे 11वीची 12वीला गेलेली मुलं असतील. दुसरी गोष्ट, जे आता ज्यांनी CET PCBची दिलेली आहे, PCMची चालू होणार आहे, जे मुलं नीटची एक्झाम देणार आहेत त्या मुलांसाठी तुम्हाला तिन्ही टप्प्यातले जे लोक आहेत, जे पाहुणे प्रमुख पाहुणे बोलले ते तिन्ही टप्प्यातले स्वतः डॉक्टर सगळेच हे समोर जे तुम्हाला बोलणारे त्यांनी एक्झाम क्रॅक केलेत. तापडे या डॉक्टर साहेबांनी किती तास अभ्यास करून किती टप्प्यात एक्झाम दिली. आजसुद्धा ते त्यांचा स्वतःचा वेळ किती अभ्यासासाठी देतात, समाजासाठी किती वेळ देतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही पण कधी ऐकत नाही. डॉक्टर साहेबांचा फोन मी सकाळी 10:30च्या दरम्यान लावला, फोन लागला नाही, मी त्यांना SMS टाकला, प्लीज कॉल मी डॉक्टर. त्यांनी 5 मिनटात मला रिप्लाय दिला, सर बोला, आय एम इन लेक्चर. बरोबर आहे सर. मी सांगितलं की सर तुम्हाला अर्जंट मला यायचं इकडं. त्यांनी सांगितलं की यस ओके सर, मी काही ॲडजस्ट करून येतो. की जे तुमच्या मी मागं लागून वर्षभर तुम्ही कधीच ऐकत नाही. वर्षभर तुम्हाला सांगितलेल्या वेळासुद्धा तुम्ही कधी पाळत नाही. की जे डिग्री कंप्लीट होऊन त्यांची ऑन ड्युटी असताना सुद्धा शब्दाला किती किंमत असते, याचं जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. आता हे करत असताना मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की पुढचा कार्यक्रम आपण नंतर घेऊया, सत्काराचा वगैरे. डॉक्टर साहेब त्यांचा अनुभव शेअर करतील. गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर मला सांगा पहिली आत्ता येत्या सर यू कॅन स्पीक इन इंग्लिश ऑर हिंदी, डोंट वरी अबाउट इट. मराठी बोलायचं काय नाही, सगळ्यांनी येते. आपली 5 तारखेला आता नीटची परीक्षा आहे. तर कोण कोण येत्या 5 तारखेला परीक्षा देणार आहे. आणि बाकी सगळे आता 12वीचे बॅच आहे का. तर पहिलं माझं सांगतो. माझं नाव साहिल सूर्यवंशी. मी वंशप्पा अँड मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करतो आहे. मी माझा फर्स्ट अटेम्प्ट होता 2022 साली, जेव्हा मला 498 पडले, पण माझा गव्हर्मेंटमध्ये नंबर नाही लागला. तर परिस्थिती नसल्यामुळे सेमी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये मी घेऊ शकत नव्हतो, म्हणून मी 1 वर्ष परत घेऊन अजून एक अटेम्प्ट घेतला. हां चालेल. तर मी परत एक अटेम्प्ट घेतला 2023 साली. तेव्हा मला 621 मार्क्स आले. पण हे रिपीट घेणं आणि ड्रॉप घेणं ही जी कल्पना आहे ती एकंदरीतच मला आवडत नाही. कारण आता तुमच्याकडे वेळ आहे, सध्या 12 महिन्यात जवळपास. पुढच्या वर्षी पण परीक्षा साधारण मेच्या पहिल्या आठवड्यात होते. एक वर्ष आहे आणि असं वाटू नका घेऊ की तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. जे मी चुकी केलेली माझ्या वेळेस की भरपूर वेळ आहे, 11वी वाया घालू, 12वीच्या 1 वर्षात बघू, क्लिअर करू, अवघड होईल. त्यापेक्षा आता आहे वेळ, अभ्यास करा. आणि कसे तुमच्या पालकांनी इथे फी भरली आहे, तुमचे पालक एवढे झगडतात कशासाठी, माझा मुलगा माझा मुलगी डॉक्टर व्हावी, गव्हर्मेंट कॉलेजमधनं त्याने क्लिअर करावा. आणि आपण काय करतो आहे, ह्याच्यासोबत फिर त्याच्यासोबत फिर, इथे वेळ घालव तिथे वेळ घालव. तर ना आपल्या पालकांचं जरासं कष्ट मेहनत ती डोळ्यासमोर ठेवून जे काय तुम्हाला करायचा अभ्यास ते करा. कसे
मोटिवेशन आहे ना ते थोड्या वेळासाठी राहतं. आज मी बोलेल, रोहित सर बोलतील, किती वेळ राहिले, आठवडाभर, नंतर बॅक टू काय, हिच्यासोबत जा, तिच्यासोबत जा. त्यापेक्षा ना रोज स्वतःचं एक शेड्यूल ठरवायचं, स्वतःचं एक प्लॅनिंग बनवायचं की मला आज हे करायचं आहे, आज माझा फिजिक्सचा टॉपिक आहे, आज माझा बायोलॉजीचा टॉपिक आहे, केमिस्ट्रीचा टॉपिक आहे, तेवढा अभ्यास करायचा. एक टॉपिक क्लिअर करत जायचं. वेळ आहे असं अजिबात समजून घेऊ नका. तुम्हाला वाटेल वेळ आहे, पण बरोबर जसं तुमचे आता 12वी चालू होईल, कॉलेज चालू होतील, प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स, क्लासेस, खूप शेड्यूल पॅक होणार आहे. तुमचं तुम्हालाच बघायचं आहे. कारण तुम्ही म्हणता की हा मित्र, ही मैत्रीण, नंतर कोणीच तुमच्या कामाला येणार नाही आहे. स्वतःला करायचं आहे. अभ्यास करा आणि क्लिअर करा. परीक्षा अवघड नाही आहे एवढी. आपल्या मनात तेवढी भीती बनलेली आहे. कारण आपल्याला कॉम्पिटिशन सध्या यावर्षी 25 लाख ॲस्पायरंट्स आहे. जागा किती आहे आपल्याकडे? जवळपास 92,000. म्हणजे 1 लाख सीटसाठी 25 लाख पोरं आहेत. कॉम्पिटिशन एवढे वाढले आहे. पुढच्या वर्षी तर अजून वाढेल ती. कारण रिपीटरची संख्या जास्त वाढते. आपण आहोत फ्रेशर. रिपीटरने एकदा सिलेबस पूर्ण वाचलेला आहे, ते ऑलरेडी आपल्या पुढे आहेत. मग त्यांना जर कवर करायचं असेल तर आपल्याला आपल्या मेहनतीचा वेळ आणि जी एफिशियन्सी आहे ती वाढवायला लागेल. 1 वर्ष पुढे असलेली काही मुलं 3-3, 4-4 ड्रॉप घेऊन आहेत. म्हणजे त्यांचा सिलेबस किती कवर झाला असेल. आपण तर पहिल्यांदा सिलेबस वाचणार आहे 11वी 12वी म्हणून. आणि जर तुम्ही पहिल्या अटेम्पमध्ये क्लिअर केलं तर जो एक आपण बोलतो ना प्राईड, फर्स्ट अटेम्पमध्ये क्लिअर केलं आहे, या मेडिकल कॉलेजमध्ये शिकतो आहे, माझा मुलगा माझा मुलगी या कॉलेजमध्ये पहिल्या अटेम्पमध्ये क्लिअर केलं आहे, तो जो तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद तुम्ही आणून द्याल ना, त्यापेक्षा वेगळा आनंद कुठेच नाही आहे. आपल्या आईवडिलांना खुश करा. एवढं झगडत आहेत ना ते, बस क्लिअर करा फर्स्ट अटेम्पमध्ये. तुम्ही खूप जास्त कमावल्यासारखं होईल ते या वयात. आपलं वय काय एवढं नाही आहे. एक सीट मिळवायची आपल्याला. अभ्यास करा आणि सीट मिळवा. धन्यवाद. याहून पुढचं रोहित सर. जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, कळते ना, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी काळे सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलण्यासाठी तिसऱ्यांदा, बरोबर ना, तिसऱ्यांदा बोलवलेलं आहे. आणि युजली आपण गेस्ट रिपीट करत नाही, बरोबर आहे ना. एकदा पाहुणा झाला, दुसरा, तिसरा, वी वॉन्ट अ चेंज. बट इफ ही वॉन्ट्स द सेम पर्सन अगेन, it means there is a different bond between you and me. and त्यामुळे मी सरांचा आभारी आहे. चाटे कोचिंग क्लासेसच्या समूहाचा पण आभारी आहे की आपल्यासमोर माझे विचार मांडण्याची मला त्यांनी संधी दिलेली आहे. तर मी इथे कशासाठी आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय सांगण्यासाठी आलेलो आहे मी? काय वाटतं? येस मित्रा, काय वाटतं तुला? इथे काय आहे मी? येस येस, तूच असा बसलायस पर्पल कलरच्या शर्टमध्ये सगळ्यात शेवटी, तुझ्या मागे पर्पल कलरच्या. हां, काय वाटतं तुला? काय इथे मी मोटिवेट करण्यासाठी. तुला काय वाटतं? सगळ्यात शेवटी कॉर्नरमध्ये मोटिवेट. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही शब्द तुला काय वाटतं? येस, सेकंड लास्ट. हां, तुला काय वाटतं? नाही, मी डॉक्टर, ऐक ना, मी डॉक्टर आहे म्हणजे मी फक्त MBBS बद्दल बोलणार आहे किंवा नीट UG बद्दल बोलणार आहे असं नाही आहे. म्हणजे जो हे डोक्यातून भ्रम काढून दे की मी JEE-वाला आहे. कारण मी JEE मेन्सही दिली, JEE ॲडव्हान्सही दिली आणि 0.1% माझा JEE ॲडव्हान्सचा रँक गेला. हां, येस, ते तुझ्या बाजूचा मित्र. काय वाटतं तुला? काय इथे मी? हे गैरसमज तुझ्या डोक्यात आहे. तुझ्या समोरचा व्यक्ती जो मास्क लावून बसला आहे, ज्याला कोविडची खूप जास्त भीती आहे. येस, तू मास्क काढू शकतोस. अरे खाली माझ्याकडे बघ. हां, काय होत नाही, काढते मास्क.
रोज उठून एक नवीन व्हायरस येतो जगामध्ये. काढ ते मास्क, काढ. तू चेहरा तर बघू, किती सुंदर आहेस तू. यू आर सच अ हँडसम गाय. अरे माझ्याकडे तर बघ, तिकडे खाली काय बघायला लागला? कोण आहे का तिथे खाली? बर ते माझं ऐक, ते मास्क काढ, मास्क काढ. हां, आता बोल, तुला काय वाटतं मी इथे काय काय वाटतं तुला? वा वा वा, व्हेरी गुड. अजून त्याचं पूर्ण नाही झालं अजून. तो किती छान बोलतो. हां सर, हेल्ड्री म्हणजे कन्नडमध्ये बोला. नाही, कन्नडमध्ये हेल्ड्रीचा अर्थ बोला. तुला म्हणतोय बोल. हां बर, बसा, इथे लक्ष द्या, बसा. तर आपण बेसिकली ज्या 2 वर्षासाठी इथे प्रिपरेशन करायला आलेलो आहे, हे आपल्या आयुष्याचं खूप महत्त्वाचा वेळ आहे, जो पुन्हा येत नाही. आपण एकदा घालवलं, आपण जर का हे वेळ घालवलं तर हे वेळ पुन्हा येत नाही. काय तसं तर गेलेला कुठलाही क्षण परत येत नाही, पण हा का महत्त्वाचा आहे? कारण तुम्ही तुमच्या आयुष्याच्या 20 वर्षाच्या आधी एखादी ब्रँच व्यवस्थित निवडून त्याच्यामध्ये सेटल नाही झाले तर तुम्ही आयुष्यभर अनसेटल्ड राहता, आयुष्यभर अनसेटल्ड राहता. आणि ती ब्रांच निवडल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं काम पूर्ण, तुमचं शिक्षण पूर्ण नाही झालं 25व्या वयापर्यंत, तर तुम्ही आयुष्यात पुढे जे काही करणार आहात त्याच्यामध्ये तुमचं सक्सेसचा रेट हा खूप कमी होतो. हे ग्लोबल स्टॅटिस्टिक्स आहे. आणि त्यामुळे जे करायचं आहे ते लवकर करायचं आहे. मागच्या वेळेस मी तुमच्याशी संवाद साधताना एक उदाहरण दिला सचिन तेंडुलकरचं. आपल्याला माहिती आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आपल्या आयुष्याचा पहिला इंटरनॅशनल मॅच हा 16व्या वर्षी खेळला. आणि तो 16व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेट मॅच खेळतो. आणि आपण आज 16-17 वर्षा वयामध्ये काय करतोय? मास्क घालून खाली बसलोय, टोप्या घालून बसलोय एवढ्या सावलीमध्ये. हां, का दुसऱ्याला टोप्या टाकतोय? त्यामुळे नाही, हा विचाराचा विषय आहे बाबांनो. तुम्ही जे आज काही खाताय, पिताय, जगताय, तुमच्या आईबापाच्या पैशावर करताय. जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना आईबापाची साय माय ही त्यांच्या डोक्यावरती नाही. आणि आपण त्या बदनशिबातमधून नाही. आपल्याकडे सगळ्यात मोठा आपला ॲसेट आहे की आपल्यावरती माया करणारी आपली आई आहे आणि आपल्यावरती कुठल्याच प्रकारे कमी न पडू देणारं वडिलांचं छत्रछाया आहे. मग हे आपल्याला काय काय करून भेटलं? ह्याच्यासाठी आपण काय मेहनत केली का? आपल्या आईबापाला आपण काय टॅक्स भरतो का? तर आपण आपल्या आईवडिलांची स्वप्ने आहोत. यू आर द ड्रीम ऑफ युअर पेरेंट्स. आणि हे विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण किती लवकर त्या स्वप्नाला साकार करतो. एकदा का साकार केले ना, मग आईबापाची छाती 56 इंचाची होते. आणि हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं संघर्ष असतं. जसं की साहिलनी सांगितलं 25 लाख मुलं परीक्षा देणार आहेत. असं बघायला गेलं 25 लाखात मी कुठे बसणार, हे एक पर्स्पेक्टिव्ह पाहण्याचा एक दृष्टिकोन झाला. आणि दुसरा दृष्टिकोन काय आहे की 25 लाखात मीच बसणार, हा दुसरा पर्स्पेक्टिव्ह झाला. आणि हा सगळा खेळ तुमच्या विचारांचा आहे, सगळा खेळ तुमच्या मानसिकतेचा आहे. 25 लाखात मी कुठे बसणार असं आश्चर्य करण्यापेक्षा 25 लाखात मीच बसणार हा जर का तुमचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही 25 लाखाची ही परीक्षा तर तुमच्याकडून खूप छोटी आहे. तुम्हाला उदाहरण माहीत असेल, नेपोलियन बोनापार्ट एक खूप मोठा लढवय्या होता. आणि त्याची सेना जेव्हा तो घेऊन जो याच्या मागे आहे, हा तर आपण सहज पार करून जाऊ. आणि त्याच्या शब्दांमध्ये विश्वास ठेवता त्याची सगळे सैनानी ते पहाड क्रॉस करतात, तो पर्वत क्रॉस करतात. आणि समोर बघतात तर दुसरा पर्वत नाही, फ्लॅट लँड.
म्हणजे तोच पहाड होता जो त्यांनी पार केला. फक्त दृष्टिकोनचा फरक होता. दृष्टी आणि दृष्टिकोनचा फरक तुम्हाला माहीत पाहिजे. आणि तो कुठून बाहेरून येत नाही. एक्सटर्नल फोर्स इज टेम्पररी अँड इंटरनल फोर्स इज परमनंट. तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न, ज्यांना आपण पीपल्स प्रेसिडेंट म्हणतो, कारण लोकांसाठी ते जगत होते. आपण ही फील्ड का निवडतोय? कारण ह्याच्यासारखी दुसरी कुठली चांगली फील्ड नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांची सेवा करू शकता. माणूस शेवटी सगळे धडपड का करतो? स्वतःचं जीव सुखरूप करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी, जे वाढत नाही. पण सगळी त्याची धडपड या पापी पोटासाठी असते. आणि त्या पापी पोटासाठी करत असताना काम जर आपल्या हातनं कोणाचं आयुष्य वाचत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं काम असू शकतं का? तुम्ही गेलेली सगळी गोष्ट आणू शकता, पैसा आणू शकता, इज्जत आणू शकता, सगळं काही करू शकता, पण गेलेल्या माणसाचा जीव तुम्ही आणू शकत नाही. आणि तुमच्या एका झटक्याने तुम्ही रजनीकांतची पिक्चर पाहिले का? शिवाजी द बॉस. शिवाजी द बॉस बघितली आहे सगळ्यांनी? त्या नाही बघितली. बरं, नाही बघितली तर मी तुम्हाला प्रसंग सांगून देतो की त्याच्यामध्ये त्याला प्रचंड मारलं जातं. तो लोकांची खूप सेवा करतो आणि जे वेस्टेड इंटरेस्टचे पॉलिटिशियन्स असतात, जे गुंडे असतात त्या तामिळनाडू एरियाचे, त्यांना ते पचत नाही, कारण त्यांचा सोर्स ऑफ इन्कम जो चुकीचा होता तो बंद झाला. आणि त्यांच्या विरोधात त्यांनी व्हाईट मनी, ब्लॅकला व्हाईट करणे किंवा व्हाईट मनी याच्यामधून मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या आणि ज्यांना गरज आहे त्यांना कमी पैशामध्ये मोफत शिक्षण दिलं, चांगलं आरोग्याचं सेवा दिली. तर ते त्या लोकांना, प्रस्थापित लोकांना ते पटलं नाही आणि त्याला कसंही करून मारायचं, कसंही करून त्याला कुठल्या तरी खटल्यामध्ये अडकून त्याचं सगळं संपून टाकायचं असं त्यांनी ध्येय केला. आणि त्याच्यावरती एन्क्वायरी लावली, अमुक अमुक केलं आणि त्याला जेलमध्ये इलिगली प्रचंड त्याला मारलं. आणि रजनीकांतचं तर तुम्हाला माहीत आहे की त्याला 20व्या मजल्यावरून खाली फेकलं तरी तो जिवंत राहणार, नाही तर पिक्चर पूर्ण कसं होणार. आणि त्यामुळे तो एवढा मार खाऊन सुद्धा जिवंत राहिला. पण पोलिसांना ते कळलं नाही. त्यांनी बघितलं की ते पल्स काय लागत नाही, म्हणले मेला. आणि असं करून त्याला त्याच्या सोबतीचे जे होते त्यांनी त्याच्यामधून रेस्क्यू करण्याचा, वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की त्याला छातीला झटके दिले, जे आम्ही पेशंटला करतो. पेशंट जर व्हेंटिक्युलर टॅकिकार्डियाने आला किंवा सुप्राव्हेंटिक्युलर टॅकिकार्डियाने, SVT, VT ज्याला आम्ही त्याला म्हणतो आमच्या भाषेमध्ये, तर तो आला तर त्याला आपण झटका देतो. त्या झटकेला वेगळा शब्द आहे मेडिकल सायन्समध्ये, पण सामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याला आपण झटका देतो. त्याच्या हृदयाला झटका दिला की तो हृदय परत व्यवस्थित बीट करायला चालू होतो. इट इज लाईक सेकंड लाईफ टू एनी पेशंट. मी माझ्या डोळ्यांनी हे कॅज्युअल्टीमध्ये अनेक वेळा पाहिलेलं आहे. म्हणजे आम्ही आश्चर्यच करतो की तो पेशंट चालतच कसं काय येतो. आणि त्याला जेव्हा तुम्ही शॉक देता, DC शॉक दिल्यानंतर तो पेशंट त्याचा जेव्हा ECG नॉर्मल येतो, दॅट इज द फिलिंग वेन यू गेट सेकंड लाईफ टू अ पर्सन. आणि हा काम फक्त आणि फक्त या जगामध्ये कोण करू शकतो? तर डॉक्टर करू शकतो. मग इंजिनियरवाले काय उपयोग नाही का त्यांचा? इंजिनियरवाल्यांचा पण तेवढाच उपयोग चांगला आहे. का तुम्ही जर का इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं नाही तर डॉक्टर काय झाडाखाली DC शॉक देणार आहे का? आणि त्यामुळे कुठलीही फील्ड ही अशी वेगळी सोलो नाही, ती सगळ्या फील्डच्या समन्वयामध्येच काम करू शकते. आता शॉक देणे काय मेडिकल सायन्सचा भाग आहे का? त्याला जनरेट करणारा, त्याला इन्स्ट्रुमेंट करणारा कोण आहे? तर तो कुठला तरी इंजिनियरच आहे, बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक फील्डची तेवढीच महिमा आहे. डॉक्टर त्याच्यामध्ये निमित्त आहे, पण त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन करणारा कोणीतरी इंजिनियर आहे. आणि त्यामुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण कोणाच्या तरी जीव वाचवण्यामध्ये आपण आपलं योगदान देतो, आपला नॉलेज वापरतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय आहे? सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय आहे दादा? की आपण ही जी एंट्रन्स एक्झाम आहे, जे आपल्या सिस्टमचा एक भाग आहे, त्याला आपण क्रॅक केलं पाहिजे. ही एक परीक्षा आहे. मध्यंतरी मी एक विषयावरती बोलत होतो
एक्झाम अ फेस्टिवल ऑफ स्टुडंट्स. तुम्ही पाहत असाल, तुम्हाला माहीत असेल की सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे राजकीय नेते सर्व मंडळी आपल्या शहराला भेट देत आहे. कालच अनेक मोठ्या मंडळींची इथे भेट झालेली आहे आणि त्यांनी त्यांचा प्रचार केलेला आहे. सांगायचा हेतू काय आहे की इलेक्शन 5 वर्षातून एकदा येतं. एक वोट, एक 10 मिनिटाचं काम आहे जाऊन वोट कास्ट करणे. पण त्याच्यासाठी सरकार किती खर्च करतं, त्याला किती मोठा उत्सव म्हणून साजरा करते. मग हे तर दर 5 वर्षांनी येत आहे ना. पण ही परीक्षा आपल्या आयुष्यात 12वी एकचदा येत असते. तुम्हाला 100 वेळा द्यायची आहे, तुम्ही नापास व्हाल तर 100 वेळा येईल हा उत्सव तुमच्या आयुष्यात. पण तसं बघायला गेलं तर ही जी संधी आहे ही आपल्या आयुष्यात एकचदा येत असते. आपल्याला पुढे जायचं आहे. तीच परीक्षा 4दा देऊन उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे ह्या संधीचं सोनं करणं हे आपली जबाबदारी आहे. आणि एखाद्या गोष्टीला साध्य करण्यासाठी त्याच्यामध्ये 100% इन्व्हॉल्वमेंट आपली असली पाहिजे. बरोबर आहे ना. तुम्ही हॉटेलला गेले आणि असं थोबाड लटकून जेवायला लागले तर आजूबाजूचे काय म्हणणार, काय झालं रे तुला, तुम्हाला जेवायचा आनंद येणार नाही. जाऊ दे, तुम्हाला एखाद्या मुलीवर प्रेम झाला, तुम्ही तिला गुलाब द्यायला गेले आणि तुम्ही पॅराग्राफमध्ये तिला प्रपोज करताय, काय म्हणणार ती, वेळ लागले तुला, हां गुलाब तुमच्याच तोंडावर मारून दे, नाही का. हेतू सांगायचा हा आहे की आपण जे काही करतो ते आनंदपूर्ण आणि 100% इन्व्हॉल्वमेंटनी केलं पाहिजे. आणि त्यामुळे परीक्षा याला एक उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे, ह्याला एक चॅलेंज म्हणून घेतलं पाहिजे. आणि हे माझ्यासमोर आलं आहे तर ह्याला मी फाडूनच टाकणार आणि याच्यावरती दिग्विजय करणार असा आपला ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जर का काही आहेत तर त्या म्हणजे आपल्या स्वतःवरचं अनुशासन. जगामध्ये जेवढे कुठले लोक आहेत जे सक्सेसफुल झालेले आहेत त्याच्यामध्ये एक गुण हे सगळ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तो म्हणजे आत्मअनुशासन. ज्या माणसामध्ये आत्मअनुशासन नसेल तो माणूस आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. मी माझी वाहवाही म्हणून सांगत नाही आहे. अनुशासनामध्ये एक गोष्ट टाईम मॅनेजमेंट आणि टाईमला फॉलो करणे आहे. इफ यू फॉलो टाईम, टाईम विल फॉलो यू. सरांनी मला फोन केले, मी बिझी होतो, माझा फोन कनेक्ट नाही झाला. मी त्यांना म्हटलं सर मी 11:10ला फोन 11:10ला फोन करतो. मी त्यांना 11:04 फोन केला आणि सांगितलं काय. सर म्हणले की आपल्याला सर थोडा वेळ यायचं आहे. म्हटलं किती वाजता यायचं आहे. ते म्हणले मला तुमच्या वेळेनुसार दुपारी 12 ते 2च्या मध्ये. ते म्हटलं की माझा लेक्चर 12-12:30ला संपतो आणि मी 12:30ला तुमच्याकडे 12:30 ते 1:45च्या मध्ये येऊ शकतो. मी 12:29 इथे होतो. सांगायचा हेतू काय की आपण जेव्हा टाईमला फॉलो करतो तर टाईम आपल्याला फेवर करतं. काय 12वीचं वर्ष आहे, अजून 12 महिने आहेत, बघू की, असं नसतं. गेलेला क्षण हा कधीच परत येत नाही. मग अनुशासनामध्ये, वेळेच्या अनुशासनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, मनाचं अनुशासन. मन आपलं हे वळवळ करत असतं पण त्या मनाला अंकुश करणं हे आपलं काम आहे. जगामध्ये तुम्हाला 100 गोष्टी दिसतील ज्या तुमचा लक्ष वेधून देण्याचं काम करेल. मग हा उदाहरण आपल्याला महाभारतातून दिसतो, पंचतंत्राच्या कथांमधून दिसतो. जेव्हा गुरु द्रोणांनी सगळ्या शिष्यांना विचारलं की तुम्हाला काय दिसतं, कोणी म्हणतं आभाळ दिसतं, झाड दिसतं, झाडावरचं फळ दिसतं, बुंदा दिसतो. अर्जुनाला विचारल्यानंतर तो म्हणतो की मला फक्त आणि फक्त त्या पक्षाच्या डोळ्यामधली जी पुतली आहे, प्युपिल, फक्त तीच दिसते आणि तो माझा लक्ष आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही 12वीच्या परीक्षेसाठी प्रयत्न करत आहात तेव्हा तुमचं केवळ आणि केवळ लक्ष हा परीक्षेसाठी असला पाहिजे. मी ज्ञानार्जन करून त्या परीक्षेला ठार मारलं पाहिजे, हा माझा उत्सव आहे. आणि उत्सवामध्ये घरामध्ये लग्न असेल तर आपण दुसरं काही काम हाती घेतो का, काय म्हणतो, हे जरा माझ्या ताईचं लग्न आहे, जरा 10 दिवसानंतर बोलतो का नाही आपण. तसं आपल्या परीक्षेमध्ये जे काही बाधा येत असेल त्याला म्हणायचं मीट मी आफ्टर 1 इयर. जसं माझी नीट PGची परीक्षा ही 23 जूनला आहे. मी त्या परीक्षेत काय करेल हा माझा विषय नाही आहे. पण माझ्या बिनाकामाच्या गोष्टी जे काही माझ्याकडे येत आहेत आता त्याला मी 2 महिन्यानंतर करू शकतो. आणि मी माझ्या टू डू लिस्टमध्ये त्या सगळ्या गोष्टी 24 जूनसाठी पिन करून ठेवलेल्या आहेत. सांगायचा हेतू एवढाच आहे मित्रांनो
की जे आपलं लक्ष आहे ते साध्य करण्यासाठी आत्मअनुशासन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही ठरवलं तर तुमच्या मनामध्ये काही येऊ शकत नाही. जेव्हा समुद्रामध्ये एखादं जहाज जात असतं, त्या जहाजाचं जे मेटल आहे, त्या जहाजाचं जे स्ट्रक्चरल फॉर्मेशन आहे, त्या जहाजाचं जे लेआउट आहे, त्या जहाजाचं जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरावरती अवलंब करतं की त्याच्यामध्ये पाणी येणार की नाही. तो जर कच्च्या प्रकारे बनलेला असेल तर समुद्राचं पाणी त्या जहाजमध्ये येणार आणि त्याला बुडवून टाकणार. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावरती जे संस्कार केलेले आहेत, तुम्ही या शिक्षण समूहामध्ये जेव्हा शिकत आहात, या शिक्षकांनी तुमच्यावरती जे संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारामध्ये किती पॉवर आहे हे तुम्ही तुमच्या वागणुकीवरून समाजामध्ये रिफ्लेक्ट करत असता. आणि त्यामुळे तुमच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या संस्कारावरती तुम्ही किती दृढ राहता. काय आता आजच जाऊन पिझ्झा खाल्ला तर पिझ्झा खाऊ शकणार आहे का? हां, 1 वर्षानंतर पिझ्झाचे दुकान बंद होणार आहेत का? आजच एखादी पिक्चर बघितली तर ते पिक्चरचं सार्थक होणार आहे का? काय यूट्यूबवरती एक वर्षानंतर तुम्हाला ती सापडणार नाही आहे का? आपल्या वाटेमध्ये येणारे प्रत्येक बाधेला तुम्ही आफ्टर नीट एक्झाम, आफ्टर JEE एक्झाम असं सरळ सरळ त्याला बाजूला करून ते बंद करून टाकलं. आणि फक्त तुम्हाला अर्जुनासारखं तुमचं लक्ष दिसलं पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी करू शकता. तुम्ही जगामधले कुठलेही उदाहरण पाहिलात, कुठल्याही फील्डचे पाहिलात, ते वेळेचं काटेकोरपणाने पालन करतात. त्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये यश नाही. आणि तुम्ही टार्गेट केलं पाहिजे. तुमचं एम काय? MCQ सॉल्व करणे. मग मी आता सिलेबसच कव्हर करत राहतो आणि नंतर महिनाभर आधी परीक्षेच्या मी MCQ बघणार असं नाही. जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याच्यासोबत तुम्ही एकरूप झाले पाहिजे. यू शुड बी अलाइन्ड विथ इट. त्याशिवाय तुम्हाला त्याची सवय लागत नाही. बरोबर आहे ना? जसं आपल्याला एखादी सवय लावायची असते त्याला वेळ लागतो. आणि आपल्याकडे 1च वर्ष आहे. 1 वर्ष आहे असं नाही, 1च वर्ष आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वतःवरती विश्वास कायम करण्यासाठी आत्मसंयम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी असं स्टाईल मारतो, मी तर तुमच्याकडे कोणीच बघणार नाही आहे, डोंबलं कोणी भाव देणार नाही आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःची कुवत, स्वतःची पात्रता, स्वतःची लायकी आपण अशी बनवली पाहिजे की उद्या सरांना वाटलं पाहिजे हा आमचा विद्यार्थी, ह्याला मी पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांना काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी बोलवलं पाहिजे. असं जर कराल तर ही तुमच्यामधली इन्व्हेस्टमेंट आहे. जे आईवडील तुमच्यासाठी कष्ट करून हे पैसे लावून तुम्हाला पाठवत आहेत, जे श्रम तुमचे मास्तर घेत आहेत, ही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर का तुम्ही तसं नाही झालात तर ती काय झाली? वेस्ट झाली, डेड इन्व्हेस्टमेंट झाली. ज्या व्यवसायामध्ये पुढे उत्पन्न होत नाही त्याला आपण काय म्हणतो? डेड इन्व्हेस्टमेंट. 5 कोटीचा बंगला बांधला आहे आणि बंगला बांधल्यानंतर त्याच्यात 4 तास झोपायला सुद्धा माणूस जात नाही, तर ती डेड इन्व्हेस्टमेंटच झाली. पण तेच मी 1 एकर जागा घेतली, त्याच्यामध्ये 40 प्लॉट केले आणि त्याला विकायला टाकलं, तर त्याच्यामधून मला उत्पन्न भेटत आहे का नाही? मग ही इन्व्हेस्टमेंट झाली. त्यामुळे तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावरती जे खर्च केलेला आहे ते तुम्ही ठरवणार आहात की ती इन्व्हेस्टमेंट आहे का डेड इन्व्हेस्टमेंट आहे. आणि डेड इन्व्हेस्टमेंटला कोणी किंमत देत नाही, फक्त इन्व्हेस्टमेंटला जगामध्ये किंमत असते. आज भारत वाढती इकॉनॉमी आहे आणि आपण यूथ जनरेशन आहोत ज्याचं एज 18पेक्षा जादा आहे. आधी कसं असायचं? 4 जणांमध्ये 1-2 मुलं असं. आत्ताचा रेशो भारताचा काय? 3 लोकांमध्ये 1 माणूस असा आहे ज्याचं वय 18पेक्षा कमी आहे. आपल्यासारखा वयात असलेला, तुम्हाला उदाहरण दिलं मी सचिन तेंडुलकरचा, 16व्या वर्षी तो कुठे होता त्याच्या फील्डमध्ये आणि आपण सध्या कुठे आहोत हे विचार करण्याची गोष्ट आहे. आलं लक्षात काय? आणि जसं साहिल बोलत होता की फ्रेशर तुम्ही जर का अटेम्प्ट क्लिअर केला तर त्याची वेगळी गोष्ट आहे. मागच्या वर्षी जेव्हा मी आलो होतो तेव्हा इथे कोण कोण होते ज्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की यावर्षी सीट काढणार? हात वर करा, हात वर करा. कोण होते? फक्त 2घच जण. अजून कोणी? हां, आता 5 तारखेला परीक्षा देत आहे, काय स्टेटस आहे? हां, काय स्टेटस आहे? आता हात वर केलं होतं ना इथे कोणी?
हाँ उभा रहा, क्या लगता है कितना सीट लेके आओगे? 720 में से कितना लेके आओगे? 650, 720? जास्त काळजी करू नको. तुला उत्तर काय द्यायला पाहिजे? मी माझं 100% देतो. रिझल्ट कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन म्हणतो ना आपण, मग ते काय डायलॉग मारायला आहे फक्त? इट हॅज टू बी प्रॅक्टिकल, अदरवाइज यू विल डाय इन सफरिंग. तर सांगायचा सगळा हेतू एवढाच आहे. माझ्याकडे फक्त 1.25 मिनिटं आहेत. सांगायचा फक्त हेतू एवढा आहे की तुम्ही जर इथे पैशानी, वेळेनी आणि तुमच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात तर ती डेट इन्व्हेस्टमेंट होता कामा नये. यू आर नॉट ओनली द ड्रीम ऑफ युअर पेरेंट्स बट यू आर द ड्रीम ऑफ दिस नेशन. यू आर अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ दिस नेशन. आणि माझ्याकडे जणू काही सगळ्या जगाचं कमान आहे. मी इतका जबाबदार आहे की मला हा राष्ट्र चालवायचा आहे, अशी तुम्ही धारणा करत असाल तर तुम्ही जबाबदार व्हाल, आत्मअनुशासित व्हाल आणि स्वतःचं आणि तुमच्या आईवडिलांचं प्रचंड कल्याण कराल. याच्यात काही विवाद नाही. फक्त एवढंच आहे, ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाही आहेत त्या सगळ्या गोष्टींना नाही म्हणणं आपल्याला यायला पाहिजे. वी शुड नो द आर्ट ऑफ सेइंग नो. इफ यू नो द आर्ट ऑफ सेइंग नो देन यू कॅन सक्सीड इन लाईफ, यू कॅन फोकस इन लाईफ. आणि फोकस केला तर काहीसुद्धा इम्पॉसिबल नाही. मायकल डेलचं उदाहरण बघू शकता. डेलचे लॅपटॉप वापरता तुम्ही. 18व्या 17व्या वयामध्ये BMW गाडीमध्ये फिरत होता. कुशामुळे? त्याच्या बुद्धीमुळे. मार्क झुकरबर्गचं उदाहरण तुम्ही पाहू शकता की तो किती कमी वयामध्ये एकाच रंगाचा टी शर्ट घालतो, एकाच रंगाची पॅन्ट घालतो. का? मला ह्याच रंगाचं घालू का त्याच रंगाचं घालू, याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही आहे. आणि म्हणून त्याची प्रायोरिटी त्याचे कपडे नाही आहे. कपडे शरीर झाकण्यासाठी आवश्यक आहेत, पण त्याच्यामध्ये हा पाहिजे आणि हा नको याच्यात वेळ इतका सुद्धा नाही आहे घालवण्याचा. आणि म्हणून तो मार्क झुकरबर्ग फाउंडर ऑफ फेसबुक आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की जगामध्ये अनेक असे यंग उदाहरण आहेत आणि ज्यांना बघून आपण हे स्वतःसाठी ठरवू शकतो की ते करू शकतात तर मी का नाही. आणि आपला ॲटिट्यूड एवढाच पाहिजे की 25 लाखामध्ये मीच, 25 लाखामध्ये मी कसा, असं क्वेश्चन मार्क करू नका. कारण तुम्ही स्वतःवर विश्वास करणार नाही तर जगात तुमच्यावर कोणीच विश्वास करणार नाही. आणि तुम्ही जर का स्वतःवर विश्वास कराल, तुमच्या ड्रीम्सवरती विश्वास कराल तर अख्खं जग तुमच्या पाठीशी राहील. हे मी नाही बोलत आहे, हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम बोलून गेले. जेव्हा त्यांनी फर्स्ट एक्सपेरिमेंट केला होता मिसाईलचा, बे ऑफ बेंगॉलमध्ये पडलं. जनतेचे 20 कोटी बे ऑफ बेंगॉलमध्ये स्वाहा झाले. त्यांना प्रश्न पडला, एका वर्षाच्या आत त्यांनी पुन्हा एकदा मिसाईल तयार केलं आणि त्याचं सक्सेसफुल लॉन्चिंग केलं. हे का होऊ शकतं? कारण त्यांना त्याच्याबद्दल ध्येय वेळ होता, त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. आणि त्यामुळे तुम्ही हे ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय केलं, की काय करायचं. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल युअर ॲक्शन्स. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल युअर ॲक्शन्स अँड आउटकम ऑफ दॅट ॲक्शन टू. मी केलो, मी जबाबदार नाही असं नाही होत. मीच जबाबदार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे एक जबाबदार माणसासारखं आपण आपला वेळ, आपला पैसा, आपली मेहनत ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून केली पाहिजे आणि जगाच्या पाठीवरती आपला ठसा उमटवला पाहिजे. तरच आपल्या जगण्याला अर्थ आहे. खाणे, पिणे, झोपणे आणि प्रजातीला पुढे वाढवणे, लग्न करून हे तर जनावर सुद्धा करतात. आपल्याला जर का निसर्गाने 1.5 किलोचा मेंदू दिला असेल तर त्याचा उपयोग करून आपण आपला या जगाच्या पाठीवरती ठसा उमटवला पाहिजे. हे आपली जबाबदारी आहे.
आणि त्यामुळे तुम्ही विचार करा, नंतर जॉबसाठी इकडे तिकडे भटकण्यापेक्षा स्वतःचं कॅरेक्टर असा बनवा, स्वतःची क्रेडिबिलिटी अशी बनवा की तुम्ही 100 लोकांना जॉब देऊ शकाल. तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे विजन आहे, म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. तुमच्यासारखे या 140 कोटीच्या जनसंख्येच्या देशामध्ये जवळपास 40 कोटी लोक 18पेक्षा कमी वयाचे आहेत. ते 40 कोटींमध्ये फक्त 25 लाख नीट देत आहेत आणि एक 20-25 लाख जेई देत आहेत. 50 लाख ओनली, एक लक्षात ठेवा. आणि त्यामुळे म्हणजे बाकीचे काही कामाचे नाही असं नाही म्हणत आहे, पण हे क्रीम लेयर्स ऑफ दी ब्रँच, क्रीम लेयर्स ऑफ दी सोसायटी. आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न कराल म्हणजे ऑलरेडी तुम्ही एनविजन्ड आहात. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये शाश्वत राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे, एवढंच तुमचं काम. आणि अनुशासित राहाल तर सुखी राहाल. आणि आत्ताच जगामधल्या बिनफालतू बिनकामाच्या गोष्टींच्या आहारी जाल तर आयुष्यभर इकडे तिकडे भटकत राहाल, याच्यात काही वाद नाही. त्यामुळे मी जे करतोय त्यासाठी मी जबाबदार आहे आणि त्यामुळे मी चांगलं केलं पाहिजे, ज्याच्याने मी आणि माझ्या आजूबाजूच्या सर्वांचं चांगलं होईल, एवढं मनामध्ये ठेवलं आणि तुम्ही प्रयत्नशील राहिलात. प्रयत्न आणि प्रार्थना या 2 गोष्टी आहेत. हा एकमेव फॉर्म्युला आहे जो जगामध्ये सगळीकडे चालतो. प्रयत्न आणि प्रार्थना. प्रार्थना का? कारण भरपूर गोष्टी आपल्या हातात नसतात आणि कोणीतरी असतो जो त्या सगळ्याला कंट्रोल करत आहे. त्यामुळे आपला प्रयत्न आणि आपली प्रार्थना या 2 गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थित केलात तर काही सुद्धा अशक्य नाही, हे लक्षात ठेवा. शेवटचे 45 सेकंद, 29 मिनिट आणि 15 सेकंद मी तुम्हाला जगाबद्दलचे उदाहरण दिले. त्या जगाच्या उदाहरणांमधून मी कसा प्रेरित झालो आणि मी काय फॉलो केलं हे शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगू इच्छिते. मी जेव्हा 11वी आणि 12वीमध्ये होतो, तुम्हाला खरं सांगतो, जसं मार्क झुकरबर्गनी कपडे निवडण्यामध्ये आपला वेळ घालवला नाही, तसं मी जेवणामध्ये कधीच वेळ घालवला नाही. माझ्या आईला सांगायचो, भाकरी बनव, त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड कर, दुधामध्ये मिक्स कर, साखर टाक, ग्लुकोज लागतं, आणि मी ते वाचत वाचत खाऊन टाकायचो. त्याला काय चव असणार आहे? काहीच चव नसणार आहे. का मी माणूस नाही? माझा ॲमेग्डाला असं म्हणत नाही की तू हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे, पण आपलं अनुशासन असेल. मी 2 वर्ष अशी काढलेली. 6 महिने फक्त मेथीची भाजी, जे आवडत नाही तेच खायचं. फक्त मेथीची भाजी आणि 2 चपाती. सकाळी 9ला जेवायचं, संध्याकाळी 5ला जेवायचं, 2 टाईम दूध प्यायचं, संपला विषय. तिसरं काहीच नाही करायचं जेवणामध्ये. सेव्ह टाईम. पिरियॉडिक टेबल, सगळ्यात जास्त डोक्याला दगदग ज्याची होते अशा त्या पिरियॉडिक टेबलला बाथरूममध्ये म्हणजे वॉशरूममध्ये चिटकून ठेवलं. सकाळी काय काम आहे तिकडे? पाठच करायचं आहे ना, मोठ्या अक्षराचं चिटकून ठेवायचं, वाचायचं. पहिला सिरीज, दुसरा सिरीज, पहिला हे कॉलम, दुसरा कॉलम, अमुक सिरीज तमुक सिरीज, पाठ होतं वर्षभरात. ते काय त्याचा बाप पण पाठ होते तुम्हाला. आलं का लक्षात? आंघोळ करताना मी शावरनी आंघोळ करायचो. मग ज्या असं शावर असेल तर त्याच्या परपेंडिक्युलर जी भिंत होती त्या भिंतीवरती बायोलॉजीचं मायक्रोब्स म्हणून 5 नंबरचा चॅप्टर आहे, खूप बेकार आहे. इतके त्याच्यात नाव आहे, मी ते चिटकून टाकलं. आंघोळ करता करता वाचायचं. म्हणजे 1 सेकंद सुद्धा मी तुम्हाला असं उगाच हवेत बोलत नाही, हे सगळं प्रॅक्टिकल केलेलं आहे. वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे हे तुम्हाला उदाहरण सांगत आहेत. काही असे अनेक उदाहरण आहेत. मी गाडीवरून आमच्या आजोबांसोबत जात असताना मागे बसून वाचायचो. आजही ट्रॅव्हल करताना मी वाचतो. सांगायचा हेतू काय आहे की तुमच्या वेळेचा तुम्ही सदुपयोग केला पाहिजे. तुम्ही नाही केला तर कोणीच करणार नाही. आलं लक्षात? तुम्ही त्याचा उपयोग नाही केला तर ते वायाच जाणार आहे. आणि त्यामुळे एक एक क्षण महत्त्वाचा आहे. 12 महिने आहे असं म्हणण्यापेक्षा 12च महिने आहेत असं समजून तुम्ही प्रयत्नशील राहिलात, वेळेचा सदुपयोग केलात, प्रामाणिकपणे प्रयत्न केलात आणि प्रार्थनामध्ये देवाला हेच सांगायचं, स्वतःसाठी नाही मागायचं. स्वतःसाठी काय उपयोग आहे मागून? मी जे करत आहे त्याच्यामध्ये मला यश का दे? कारण मी समाजाची सेवा करू इच्छितो. तुम्ही जगाचं करायला गेले, तुमचं स्वतःचं आपोआप होतंय. त्या सगळ्या लोकांची तुम्हाला दुआ लागते ना, ते आशीर्वाद देतात. डॉक्टर कशावर जगतो? ते जर पैसा कमवतो त्याच्यावर जगत नाही. बरा झालेला पेशंट तुम्हाला जो आशीर्वाद देतो त्याच्यामुळे जगत असतो. मी इंटर्नशिप 1च वर्ष आमची असते सिव्हिलला. आजही इतके लोक मला भेटतात कारण मी इकडे तिकडे भरपूर हिंडतो.
मला ते म्हणतात की तुम्ही आमच्या मुलीची डिलिव्हरी केली होती, तुम्ही आमच्या ह्याला ड्रेसिंग केलं होतं आमच्या पेशंटच्या घावला, अल्सरला. सांगायचं हेतू काय आहे की जे काम करतो ते प्रामाणिकपणे प्रयत्नपूर्ण आणि प्रार्थनापूर्ण केलात, वर्क इज वर्शिप फॉलो केलात, तर तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या पाठीशी येतं. तुम्हाला याच्या मागे तिच्या मागे जायची गरज लागत नाही, हे लक्षात ठेवा. एवढंच बोलू इच्छितो. यू आर द ड्रीम ऑफ युअर पेरेंट्स, यू आर द ड्रीम ऑफ दिस नेशन, यू आर द फ्युचर ऑफ युअर पेरेंट्स, यू आर द फ्युचर ऑफ दिस नेशन, and you are a responsible citizen of this nation. You have all the powers in your hand. You have all the powers in your hand to make this nation the first and topmost nation, the superpower most nation on this planet. So तुम्ही आशा आहे की तुम्ही जे कराल त्याच्यामुळे तुमचं, तुमच्या घरच्यांचं, तुमच्या समाजाचं आणि या देशाचं नाव मोठं कराल आणि स्वतःला नेहमी असं इग्नाइटेड ठेवाल. हे ते बघण्यापेक्षा सेल्फ इग्निशनसाठी मी काय करू शकतो याच्यावरती भर द्या आणि ती सगळ्यात मोठी पॉवर आहे. एवढं सांगू इच्छितो. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये लवकरच याल आणि तुम्हाला तिथे मला संबोधण्याची संधी भेटेल अशी आशा बाळगतो. जेईचे जे मुलं आहेत ते चांगल्या IIT NITला ॲडमिशन घ्याल आणि चांगली ब्रँच निवडाल आणि तुमचं भवितव्य साकाराल, चांगलं कराल. एवढ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा चाटे समूहाचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.